हॅपी कोजागिरी पौर्णिमा। आणि याच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने बनवूया स्वादिष्ट आणि सुगंधी बासुंदी। चला तर मग पहिले कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घाला। बदामाचे काप आणि 4 ओळ्या तुपावर परतून घ्या। 1 लिटर दूध कढईमध्ये ओता। दूध अर्ध होईपर्यंत सतत हलवत राहा आणि ते दूध घट्ट होऊ द्या। आता दुधामध्ये 25 ग्रॅम खवा टाका। खवा दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्या। नंतर 1 वाटी साखर घेऊन तव्यावर टाका। 3 मिनिटं ही साखर तव्यावर अशीच राहू द्या। 3 मिनिटांनंतर साखरेला असा सोनेरी रंग आल्यावर थोडंसं साखर परतून घ्या। क्रीमी कलर सोबत बासुंदी घट्ट होण्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। तयार झालेलं कॅरेमल दुधात थोड्या प्रमाणात मिक्स करा। संपूर्ण कॅरेमल एकदाच दुधात टाकण्याची चूक अजिबात करू नका। 2 चमचे दुधामध्ये 5 ते 6 केशरच्या काड्या टाका आणि केशरचं छान दूध बनवून घ्या। तयार झालेलं केशर दूध बासुंदीमध्ये टाकून बासुंदी चांगली ढवळून घ्या। आता 2 चिमूटभर किसलेलं जायफळ टाका। त्यानंतर शेवटी 1 चमचा वेलची पावडर टाकूया। बासुंदी चांगली ढवळून घेऊ। आता बासुंदी खाण्यासाठी तयार झाली। चंद्राच्या प्रकाशामध्ये बासुंदीचं नैवेद्य कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दाखवा। पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।